सो हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी आहे रेश्मा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तसं तर बाहेरच्या येणाऱ्या आवाजाकडे थोडंसं लक्ष देऊ नका, कारण खाली जरा घराचं काम चालू आहे आणि त्याचबरोबर बाहेरून हवा चालते, त्यामुळं खूप जास्त आवाज येतो. त्यामुळं फक्त माझ्याच आवाजाकडे लक्ष द्या. आणि ही जी पांढरी पिशवी मी दाखवते ना, म्हणजे पांढरी म्हणजे ही कॅरीबॅगच आहे, तर याच्यामध्ये एवढ्या सगळ्या वस्तू आहेत ज्या मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कारण गेल्या काही दिवसापूर्वी मी गावाकडे गेले होते आणि गावाकडून मी या सगळ्या वस्तू आणलेल्या आहेत. तसं तर जेव्हापासून मी यूट्यूब सुरू केलेलं आहे तेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये तर खूप सारे बदल घडलेले आहेत आणि त्याच्यातला एक बदल म्हणजेच मला आवड झालेली आहे ती जास्तीत जास्त मेकअपची आणि स्वतःला छान टापटीप ठेवण्याची. आणि त्याचसाठी लागणाऱ्या मी काहीशा वस्तू आणलेल्या आहेत आणि एवढूशा वस्तूंची किंमत झालेली आहे 5,000. त्यामुळेच मला असं वाटलं की या वस्तू मला तुमच्याबरोबर देखील शेअर करायला हव्यात, कारण ज्या काही मी वस्तू आणलेल्या आहेत तर याच्यातले तुमच्या पण काही मदतीसाठी लागणार असतील तर तुम्ही त्या वस्तू घेऊ शकता. चला मग वस्तूंना सुरुवात करूया. आता याच्यातली सगळ्यात पहिली वस्तू दाखवते, म्हणजेच वस्तू म्हणजे हा एक बॉक्स आहे शहनाज हुसेन, म्हणजे हे फेशियल किट आहे. शहनाज हुसेनचं फेशियल किट आहे. आपल्याला आठवतं शहनाज हुसेन म्हणजे शहनाजची मेहंदी लावायची सगळ्यात पहिले आपण. पण मला या शहनाज हुसेनच्या फेशियल किटबद्दल जो दुकानदार होता, म्हणजे तो आमच्या ओळखीचाच आहे बरं का, म्हणजे आमच्या यांचा मित्र आहे, तर त्याने सांगितलं होतं की हे खरंच छान आहे, तर तुम्ही एकदा यूज करून बघा. म्हणून मी हे किट आणलं होतं शहनाज हुसेन. 5 स्टेप आहेत फेशियलमध्ये, तर ते किट आहे छान असा आहे, म्हणजे मला यूज करून पाहायचे. मी तुमच्याबरोबर याचा शॉर्ट व्हिडिओ नक्की शेअर करेन. तर हे मला काही भेटलं होतं 375 रुपयाचे, पण ते होलसेल दुकान असेल तर मला वाटतं 300 रुपयाला मला हे पडलं असेल. तर सगळ्यात पहिलं म्हणजे हा शहनाज हुसेनचं 5 स्टेपचं फेशियल किट आहे. मी एकदा यूज करून तुमच्याबरोबर याचा रिझल्ट नक्की शेअर करेन. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे, आपण हाताचे वॅक्स करतो, पायांचे वॅक्स करतो, पण कधीही मॅनिक्युअर पेडिक्युअर करत नाही, कारण आपल्याकडे त्याच्यासाठी वेळ नसतो आणि त्याचबरोबर आपण त्याच्याकडे एवढं लक्ष देत नाही. फक्त नख कट करणं किंवा हातपाय घासणं एवढंच काम करतो. पण मला ना तिथून हे पेडिक्युअरसाठी म्हणजे पायांच्या काळजीसाठी मला हे घ्यायचंच होतं, कारण खूप दिवस झाले मी शोधत होते आणि हे मला तिथं भेटलं. याच्यामध्ये सगळ्या आपल्या पेडिक्युअरच्या ॲक्सेसरीज आहेत ना, तर ते सगळे आहेत, म्हणजे टाच घासण्यापासून अगदी नख काढण्यापासून सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत याच्यामध्ये. आणि जवळजवळ 1 2 3 4 5 6 7 8 वस्तू याच्यामध्ये आहेत. 8 छोटे छोटे ॲक्सेसरीज आहेत ज्या आपण पायांचे करू शकतो त्याच्यासाठीचं. आणि मला तर खूप जास्त आवडले हे. 320 रुपये. याच्यामध्ये 2 कलर होतो, एक पर्पल होता आणि दुसरा पिंक होता, तर मी पिंक कलर आणलेला आहे. हे पण मी तुमच्याबरोबर एक दिवशी नक्की शेअर करणार आहे. हे मेकअपसाठी लागणारे हे जे पाऊंड्सने आपण हे करतो की नाही टॅप टॅप, त्याच्यासाठी लागणारे हे जे आपण काय म्हणू शकतो याला, मला काही नाव आठवे नाही याचं आता, पफ म्हणू शकतो. तर ते आहे, म्हणजे आपण पाऊंड्स वगैरे लावण्यासाठी वापरतो ना, तेच आहे. पण हे मास्क आहे बरं का. आणि मला तिथं गेल्यानंतर ना मास्कचे एवढे छान छान प्रोडक्ट, म्हणजे तिथे इतर सगळे पण होते, पण मास्क खरंच छान होते. त्यामुळे मी हे 2 आलेले आहेत, एका पाऊचमध्ये 2 आलेले. मला 100 रुपयाला पडलं असेल हे, म्हणजे 129चे 100ला मला मिळालेलं आहे ते तिथं. त्यानंतर हे काय हँड मास्क आहे. हे O3चे मस्त आहे. हे पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. डिटॅन्स आहे, कारण माझ्या हातावरती खूप टॅनिंग होतं नेहमीच, म्हणून मी अशा छोट्या छोट्या गोष्टी शोधत होते तिथं, की तिथं गेल्यानंतर मला अशा कोणत्या गोष्टी सापडतील की ज्या मी तुमच्याबरोबर शेअर करेन, त्याचबरोबर त्या माझ्यासाठी पण उपयोगी असतील. तर हँड मास्क आहे, हे हातासाठीच आहे डिटॅन करणारं, तर हे पण मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे. आणि याची प्राइस आहे 199. हे आहे फिट मास्क, म्हणजे सेम हाताचं मास्क, तेच हे पायांसाठीचं आहे. हे पण मला तेवढ्यालाच पडलेलं, 199 प्राइस आहे, 150 पर्यंत पडलं असेल. हे पण तुमच्याबरोबर यूज करून दाखवणार आहे मी. त्याच्यानंतर मी हे मॉइश्चरायझर आणलं होतं, फेस ऑइल फ्री फेस मॉइश्चरायझर आहे, डर्माचं आहे हे.
म्हणजे मी आणखी काही यूज केलं नाही, कारण मला तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करायचा होता. याच्या अगोदर डर्माचं मी वापरलं होतं, पण तो फेस वॉश होता. पण यावेळी मी ना मॉइश्चरायझर आणलेलं आहे. मला बघायचं आहे हे नक्की डर्माचं माझ्या स्किनवरती किती सूट होतंय, म्हणून हे आणलं होतं मी. डर्माचं फेस मॉइश्चरायझर आहे, ऑइल फ्री आहे हा. त्याच्यानंतर हे आहे बायोलेटचं सिरम आहे, फ्रीझी हेअरसाठी, म्हणजे आपल्या हेअरसाठी. माझ्याकडे पहिलं होतं, आपण कोणता वापरत होतो, एक वापरत होते, काही मला नाव आठवत नाही सध्या, पण हे बायोलेटचं आहे, म्हणजे सिरम आहे हे, स्मूथ प्रूफ, म्हणजे आपले केस स्मूथ ठेवण्यासाठी मला यूज करून पाहायचं आहे हे. 350 याची किंमत आहे. आणि याचा जो हे काय म्हणतो आपण त्याला, फ्लेवर, तर तो आहे ॲव्होकाडोचा, बायोलेटचा. मी तुम्हाला सांगेन नक्की यूज केल्यानंतर तुम्हाला सांगेन याचा रिझल्ट कसा आहे तो. आयलायनर मार्सचे, जास्तीत जास्त मी ह्यावेळी प्रोडक्ट ना मार्सचेच आणलेले. हा आयलायनर आहे. त्याच्यानंतर मार्सचं मी हे पण आणलेलं आहे बरं का, म्हणजे मी मेकअपचे सगळेच प्रोडक्ट आणलेले आहेत. हे ऑल इन मेकअप किट आहे, म्हणजे याच्यामध्ये आपण ब्लशेस आहेत, आय शॅडोज आहेत, हे सगळे येते याच्यामध्ये, सिमर वगैरे सगळं पूर्ण सेट आहे हा. तर हा मला पडला होता, मार्सचाच आहे, 399 याच्यावरती प्राइस आहे, पण 350 पर्यंत आला असेल मला हे. याच्यामध्ये सगळे शेड आहेत एकूण. कन्सिलर पॅलेट आणलेलं आहे, मार्सचाच आहे, कारण तिथं मला मार्सचे जास्त प्रोडक्ट आवडले, त्यामुळे मी हे घेतले. प्राइसच्या दृष्टीनं पण हे मार्सचं कन्सिलर पॅलेट आहे, आणि याच्यामधले शेड हे बघा, एकदम छान सगळे शेड आहेत, माझ्या स्किननुसार, टोननुसार पण सगळे शेड आहेत. त्याचबरोबर आपण हा ऑरेंज शेड, आपला काय म्हणतो आपण त्याला, कलर करेक्टर म्हणून पण वापरू शकतो. तर हे असे सगळे शेड आहेत, आणि याची प्राइस आहे 599 इथपर्यंत हे भेटतच. त्याच्यानंतर मार्सचेच मी लिप बाम आणले होते 2. तर याच्यामध्ये एक हा पिंक शेड आहे आणि हा रेड शेड आहे, फुल ऑफ वॉटर, म्हणजे लिप कलर बाम आहे हा, जे आपण जसा लिप बाम लावतो की नाही सेम तुमचे, फक्त हा मार्स आहे आणि जरा लॉंग लास्टिंग आहे, म्हणून हा आणला होता. मला हा पडला होता 89, म्हणजेच 59 रुपयाला मला हा पडला होता, कारण मी पावतीवरती किंमत पाहिली होती ना नंतर. तर हे 2 शेड आहेत आपल्याकडं. तर सॉरी, मी थोडंसं बाहेर गेले होते कारण दरवाजा वाजला होता म्हणून. त्याच्यानंतर पुन्हा हे मार्सच पॅलेट आहे, आपले काय म्हणतो आपण त्याला, मला शब्दच आठवत नाही, नेमके टायमिंगवरती माझे शब्द विसरले जातात. तर आपण हायलाइट करतो की नाही, हायलाइट सेम, हा हायलाइटचं किट आहे हे, आणि याच्यामध्ये सगळे शेड आहेत सिमरचे, आपण जे म्हणतो की नाही, तर ते शिमरचे सगळे शेड आहेत याच्यामध्ये. हे बघा, मास्कच आहे हे, पण हायलाइटचं किट आहे हे. कारण या ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या ना मेकअपच्या, तर त्या माझ्याकडे काहीच नव्हत्या, आणि मेन म्हणजे मला याच्यातलं काही समजत पण नव्हतं, पण मी याचं सगळं नॉलेज घेतलेले, त्यामुळे आता मला ह्या छोट्या छोट्या गोष्टी कळायला लागलेल्या आहेत. आणि हा एक शेड राहिला होता बरं का मगाशी, लिप बामचाच. तर हा पण पिंक शेड आहे, हा आपण म्हणतो की नाही अबोलीच्या कलरमध्ये शेड आहे, आणि हा पिंक शेड आहे. असे 3 शेड आणले होते मी, शोधत होते मी की तिसरा शेड कुठे गेलाय, पण तो नंतर. हा फेस मास्क आहे, डिटॅन फेस शीट मास्क आहे, हा O3चाच आहे हा शीट मास्क. आणि हे डर्माचं मी फेस सिरम पण आणलं होतं, कारण मला एक फेस सिरमची गरज होती म्हणून. पण म्हटलं चला डर्माचंच घेऊया, कारण डर्माची आहे रिझल्ट, माझी बहीण पण वापरते ना, तर तिनं मला सांगितलं होतं की डर्माचे रिझल्ट आहे, तर तू डर्माचं फेस सिरम पण वापरून बघ, म्हणून मी फेस सिरम पण आणलं होतं. आणि त्याच्यानंतर
या काही मी पावडर्स आणल्या होत्या, ही आवळा पावडर, शिकाकाई पावडर, अशा या सगळ्या छोट्या छोट्या, आणि त्याचबरोबर ही आंबे हळद. तर माझ्या मोबाईलमध्ये ना स्टोरेज फुलचा नेहमीच तो प्रॉब्लेम होतोय, त्यामुळे काही व्हिडिओ निम्मे होतात आहे आणि निम्म्यामध्ये लगेच कट होते, पुन्हा मला सुरू करावे लागते पहिल्यापासून. तर याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की फेस सिरम वगैरे दाखवलं होतं, त्याच्यानंतर ही हाय कव्हरेजचं फाउंडेशन आहे मार्सचं 50 SPFचं, आणि त्याच्याबरोबर मार्सच्याच इथं मी काही नीलपेंट देखील आणलेले आहेत, ज्याचे शेड एकदम छान असा रेड आहे, हा फायर इंजिन रेड आहे, त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी आहे फ्लेवर, आणि असे खूप सारे प्रोडक्ट मागवलेले आहेत मी. आणि त्याचबरोबर ही आहे माझ्या सगळ्या प्रोडक्टची लिस्ट, आणि ज्याची प्राइस झालेली आहे 5180. आता याच्यामध्ये खूप सारे प्रोडक्ट मला तर वाटते तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत मी. जास्तीत जास्त प्रोडक्ट हे मार्सचे आहेत, आणि मला कमेंट करून सांगा की मार्सचे प्रोडक्ट चांगले आहेत का. आणि हे सगळे जेवढे काही प्रोडक्ट मी मागवलेले आहेत नंतर तेवढे सगळे मला लागणारे आहेत, म्हणजे मला ज्यांची गरज आहे तेवढेच मागवलेले आहेत, म्हणजे याची काही हौस आहे असं काहीसं नाही. तर तुम्हाला सांगा की आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवरचे इतर सगळे व्हिडिओज पहा, कारण रोज मी नवीन व्हिडिओ, नवीन शॉर्ट व्हिडिओ टाकते, आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचतोय का, पोहोचत असेल तर मला सांगा. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा, इन्स्टावरती देखील फॉलो करून जा. चला मग आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.